नमस्कार. मी तुषार नेवरेकर, अर्थातच कोकणचा तुषार. मित्रांनो, आता पण आपण 3 व्हिडिओ शेअर केले आपल्या चॅनलच्या माध्यमातून. कोकणाची विविध प्रकारची माहिती आपण या चॅनलच्याद्वारे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिल्यांदा कोकणची माहिती दिली आपण. त्यानंतर एका जिल्ह्याची माहिती दिली, रत्नागिरी जिल्हा. त्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेतलेली आहे. त्या व्हिडिओला आपण जे प्रेम दिलेलं आहे, सहकार्य केलेलं आहे, शेअर केलेलं आहे, त्याबद्दल मी प्रथमतः आपला आभार मानतो. आणि आज आपण सांगितल्याप्रमाणे दुसरा जिल्हा जो बघणार आहोत त्याचं नाव आहे सिंधुदुर्ग जिल्हा. तर ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कधीपासून झाली? आपल्याला माहितीच असेल की आपल्या भारत देशातील हा पहिला जिल्हा आहे ज्याला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केलं होतं. तर अशा पर्यटन जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे व्यवसाय चालतात? विशेष करून बंदरं कोणती कोणती आहेत? त्यानंतर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये समुद्र कोणकोणते आहेत? पर्यटन स्थळ कोणकोणती आहेत? त्याची एकंदरीत माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. जर कोणी आपल्या या चॅनलला प्रथम व्हिजिट करत असेल, तर त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण असंख्य माहिती आपण या चॅनलद्वारे देणार आहोत, विशेषतः कोकणातली. आपण आता जिल्ह्यांच्या माध्यमातून त्यांची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. पुढच्या भविष्यकालीन व्हिडिओमध्ये आपण त्या जिल्ह्यातील जे तालुके आहेत, त्या प्रत्येक तालुक्याची विशेष माहिती आपण मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामुळे आपण या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अनेक लोकांपर्यंत ही लिंक शेअर करा. जास्त वेळ न घेता आपण आपल्या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पाहूया आजचा आपला खास व्हिडिओ सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी. हॅशटॅग आपला जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा. सिंधुदुर्ग जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र सिंधुदुर्ग नगरी ओरोस बुद्रुक येथे आहे. सिंधुदुर्ग हा सागरतटीय जिल्हा आहे. कोकणचे गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आप्पासाहेब पटवर्धन यांचा आश्रम देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीजवळ गोपुरी येथे आहे. सिंधुदुर्गात विशेष करून मालवणी बोली बोलली जाते. या जिल्ह्याची स्थापना 1 मे इसवी सन 1981 साली झाली. या जिल्ह्याचे आधीचे नाव दक्षिण रत्नागिरी जिल्हा होते. ते बदलून सिंधुदुर्ग ठेवण्यात आले. शिवाजी महाराजांनी कुरटे बेटावर बांधलेला सिंधुदुर्ग हा जलदुर्ग या जिल्ह्यात आहे. 1999 साली सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला. या जिल्ह्यामध्ये खास करून मालवणी भाषा बोलली जाते. खाद्यसंस्कृतीमध्ये सी फूड म्हणजेच कोळंबी मासे, मसाले आणि पारंपरिक मालवणी जेवण लोकप्रिय आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी तालुका, कणकवली तालुका, कुडाळ तालुका, देवगड तालुका, दोडामार्ग तालुका, मालवण तालुका, वेंगुर्ला तालुका, वैभववाडी तालुका असे तालुके आहेत. या जिल्ह्यामध्ये शुक नदी, कर्ली नदी, गड नदी, तेरेखोल नदी, आचरा नदी, तिल्लिरी नदी, देवगड नदी, हिरण्यकेशी नदी अशा नद्या वाहतात. या जिल्ह्यामध्ये प्रमुख मासेमारी बंदरे एकूण 8 आहेत. त्यापैकी आचरा, कोसरा, देवगड, मालवण, विजयदुर्ग, वेंगुर्ला, शिरोडा आणि सर्जेकोट असे एकूण 8 मासेमारी बंदरे आहेत. या जिल्ह्यामध्ये एकूण मच्छीमारांची संख्या 25,365 आहे. तर यापासून निघणारं उत्पादन 19,273 मॅट्रिक टन इतकं येतं. या जिल्ह्यात मच्छीमार सहकारी संस्था एकूण 34 आहेत. त्यामध्ये एकूण सभासद 14,216 इतके आहेत. या जिल्ह्याचे प्रशासन पाहिले तर लोकसभा मतदारसंघामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे 2 जिल्हे येतात. तर विधानसभा मतदारसंघामध्ये सावंतवाडी, कणकवली, कुडाळ असे 3 तालुके येतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे पाहूया. आचराखाडी, आंबोली, कुणकेश्वर मंदिर, तेरेखोल किल्ला, देवगड किल्ला व दीपगृह, राजवाडा, मोती तलाव, विजयदुर्ग, संत राऊळ महाराज मठ कुडाळ, पाट तलाव, सावडाव धब्बा, सिंधुदुर्ग किल्ला, जय गणेश मंदिर मालवण, श्री दत्त मंदिर माणगाव, धामापूर तलाव, यशवंतगड किल्ला, पांडवकालीन त्रिभुज गणपती,
वेंगुर्ला बंदर, वेंगुर्ला दीपगृह, मालवण रॉक गार्डन, पवनचक्की देवगड, आई भराडी देवी मंदिर, अंगणेवाडी इत्यादी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाची प्रेक्षणीय स्थळे आहेत. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनारे पाहूया. त्यामध्ये पुरळ देवगड, मिठबाव देवगड, तारामुरंबी देवगड, आचरा मालवण, तारकली मालवण, चिवला राजकोट मालवण, वायरी मालवण, देवबाग मालवण, निवती वेंगुर्ला, भोगवे वेंगुर्ला, खवणे वेंगुर्ला, केळूस मोबाल वेंगुर्ला, रेडी वेंगुर्ला, वेंगुर्ला बंदर, सागरेश्वर वेंगुर्ला, शिरोडा वेंगुर्ला, ताळमगेड देवगड अशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही महत्त्वाचे समुद्रकिनारे आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याला एकूण 121 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे येथे भरपूर मासेमारी होते. पर्यटन, मासेमारी, आंबा, काजू, फणस हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त 38 किल्ले असणारा, तसेच सर्व प्रकारचे म्हणजे जलदुर्ग, गिरिदुर्ग व भुईकोट किल्ले असणारा एकमेव जिल्हा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक किल्ले आहेत, ज्यात सिंधुदुर्ग किल्ला, मालवणजवळचा जलदुर्ग, विजयदुर्ग किल्ला, देवगड किल्ला, रामगड किल्ला आणि यशवंतगड किल्ला म्हणजेच रेडी हे प्रमुख किल्ले आहेत. आता शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला कधी बांधला हा इतिहास थोडक्यात पाहूया. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेला हा किल्ला 1664 ते 1667 दरम्यान बांधण्यात आला होता. हा किल्ला महाराष्ट्रातील कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्याच्या किनाऱ्यावर मुंबईच्या दक्षिणेस 450 किलोमीटर म्हणजेच 280 मैल अंतरावर आहे. हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अंतर्गत संरक्षित स्मारक देखील आहे. मित्रांनो, आपला हा आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट देऊन कळवा. आपण आज सिंधुदुर्ग जिल्ह्याची माहिती घेतलेली आहे. पुन्हा एकदा आपण जर ह्या चॅनलला व्हिजिट केला असेल नव्याने तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. कारण असंख्य व्हिडिओ घेऊन आपण या माध्यमातून आपली जी माहिती आहे, आपल्या कोकणाची माहिती आहे, आपल्या जिल्ह्यांची माहिती आहे, तालुक्यांची माहिती आहे, ती विशेष माहिती आपण या चॅनलद्वारे प्रसारित करणार आहोत. तर आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याची माहिती घेतलेली आहे. माहिती अजून आहे खूप. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इत्थंभूतपणे मांडण्याचा त्याचा प्रयत्न करूया. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया एका नवीन जिल्ह्याची माहिती, ज्याचं नाव आहे रायगड. रायगड जिल्ह्याविषयी आपण थोडाफार इतिहास पाहू, भौगोलिक परिस्थिती पाहूया, पर्यटन पाहूया, तिथले उद्योगधंदे पाहूया. तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्याचा विषय असेल आपला जिल्हा # रायगड जिल्हा.